आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर व मोविप्र समाज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने VLC हॉल KTHM नाशिक येथे नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांसाठी राज्य अभ्यासक आराखड्यावर शिक्षण कट्टा संपन्न झाला। लेखक आणि शिक्षक अभ्यासक अरविंद शिंगाडे यावेळी प्रमुख वक्ते होते। यांनी राज्य अभ्यासक आराखडा 2024 यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले। जागतिक पातळीवरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण 2020 ची निर्मिती केली असल्याचं सांगितलंय। तसेच राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील विविध पैलू उलगडले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण सेंटरचे जिल्हा अध्यक्ष व मोविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे होते। मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरण नुसार विद्यार्थ्यांत नवीन नेतृत्व तयार करून नाविन्यपूर्ण शिक्षण देणं हे शिक्षकांचं काम आहे। शिक्षणाचे बदलते संदर्भ लक्षात घेऊन शिक्षकांनी बदलत्या आव्हानांना स्वीकारून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलंय। कार्यक्रमाचं प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण सेंटरचे शिक्षण विभाग समन्वयक योगेश कुदळे यांनी केलं। त्यांनी सेंटरच्या वतीने राज्यभर राबविले जाणारे विविध उपक्रम वर्णन केलंय। शिक्षण कट्ट्याच्या माध्यमातून शिक्षकांनी आपली मते व्यक्त करून शैक्षणिक आराखडा समजावून घेण्याचं आवाहन केलं। शिक्षकांनी या शिक्षण कट्ट्यात मुक्तपणे मते मांडत अनेक सुधारणा सुचवून विस्तृत चर्चा केली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विवेक खैरनार यांनी तर प्रदर्शन यशवंतराव चव्हाण सेंटरचे नाशिक जिल्हा समन्वयक भूषण काळे यांनी केलं। या कार्यक्रमासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी भास्कर ढोके, माजी न्यायमूर्ती वसंतराव पाटील, ॲडव्होकेट राजेंद्र डोखळे, सुरेखा बोराडे, गणेश ढगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। बागलाण वृत्तांतासाठी संभाजी सावंत।